ओके, चला मित्रांनो नमस्कार। या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो आज आपण या छत्रपती सिरीज मध्ये 23/1/2023 या दिवशी झालेला पेपर शिफ्ट नंबर 1 मध्ये आलेले टोटल या ठिकाणी आपण रिजनिंगचे प्रश्न बघूयात। बघा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 23 बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 23/1/2023 शिफ्ट नंबर 1 मध्ये आलेले टोटल आपण या ठिकाणी रिजनिंगचे प्रश्न बघूयात। ओके, चला मग मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। बघा रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो एसएससी जीडी अंतर्गत 20 प्रश्न येतात 40 मार्कांसाठी। आणि मित्रांनो हा सब्जेक्ट अतिशय सोपा असतो, सहज आणि सुलभ असतो, जे की मित्रांनो या ठिकाणी सरासरी एव्हरेज टोटल विद्यार्थी या ठिकाणी 17, 18, 19 मार्क घेतात। बरोबर मित्रांनो 17, 18, 19 हे त्या विद्यार्थ्यांसाठी मी बोलतोय जो विद्यार्थी कंटिन्यू डेली अभ्यास करतो त्यांच्यासाठी। ओके, चला मग मित्रांनो आपण या शिफ्ट मध्ये प्रश्न नंबर 1 बघूयात। चला सिरीजवर आधारित आहे। बघा काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी हे 1 हे किती 25 हे किती 23 म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी 1 म्हणजे -2 या ठिकाणी इथं सुद्धा -2 इथं -2 म्हणजे 21 नंबर वर काय यू येतो मित्रांनो, दोन विकल्प कट होतात। ओके, मग त्यानंतर बघा मित्रांनो आर 18 या ठिकाणी हे 15 हे 12 तर या ठिकाणी मित्रांनो -3 म्हणजे 9 नंबर 9 साठी काय मित्रांनो आय येतो या ठिकाणी म्हणजेच काय विकल्प सी असेल। ओके, बघा मित्रांनो हे 18 असेल 18 15 हे 12 आणि मित्रांनो म्हणजे -3 तर विकल्प या ठिकाणी विकल्प 2 नंबर बरोबर असेल बी। ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे। बघा पुन्हा मित्रांनो या ठिकाणी नंबर सिरीज आहे। काय म्हणतो या ठिकाणी नंबर सिरीज मध्ये एक किती मित्रांनो या ठिकाणी फरक किती 8 या ठिकाणी फरक किती मित्रांनो 6 इथं फरक किती 12 या ठिकाणी फरक किती 24 तर आता फरक किती 48 म्हणजेच किती 98 विकल्प नंबर 2। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न समजून घ्या बघा एन किती मित्रांनो 14 15 बी 2 3 तर पी क्यू यायला पाहिजे, दोन विकल्प कट होतात या ठिकाणी। बरोबर त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो काय या ठिकाणी हे 7 तर हे किती 10 हे 17 तर हे 20 हे 20 तर हे 23 नंबर वर डब्ल्यू म्हणजेच काय मित्रांनो विकल्प नंबर 1। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे। बघा सिटिंग अरेंजमेंट वर आधारित हा प्रश्न आहे, समजून घेणार प्रथमतः सिटिंग अरेंजमेंट। आता ही सिटिंग कशी आहे, अरेंजमेंट कशी केलेली मित्रांनो उत्तर की ओर मुख करके पंक्ती में म्हणजेच काय मित्रांनो एक सरळ रेषेमध्ये हे बसलेले आहे। किती व्यक्ती आहेत तर 8 तर बघा मित्रांनो मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार समजून घेणार। 8 व्यक्ती आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8। बघा मित्रांनो कमीत कमी वेळेत आपण कशा पद्धतीने या ठिकाणी हे सॉल्व्ह करूयात। काय म्हणतात मित्रांनो डी पंक्ति के बाएं सिरे से तीसरे स्थान पर, बाएं सिरे से तीसरे स्थान पर म्हणजे डी या ठिकाणी इथपर्यंत क्लिअर। शेवटी विचारलेले काय मित्रांनो टी का स्थान क्या है। ओके, टी का स्थान क्या या बाबतीत आहे प्रश्न या ठिकाणी। डी और झेड के बीच केवल एक व्यक्ति बैठा है। डी और झेड के बीच तीसरे स्थान पर बैठा है कौन डी और झेड के बीच केवल एक व्यक्ती बैठा है। डी और झेड के बीच मित्रांनो झेडला इथं किंवा इथं असेल सांगता येत नाही कन्फर्म की तो कुठे असेल, कारण की एक व्यक्ती बैठा आहे म्हणजे डी च्या डाव्या बाजूला पण झेड असू शकतो किंवा उजव्या बाजूला सुद्धा, अशा दोन या ठिकाणी संभाव्यता आहे। पुढे काय म्हणतात मित्रांनो पी झेड के दाई और तीसरे स्थान पर बैठा है 1 2 3 पी झेड के दाई और तीसरे स्थान पर बैठा है। पी और डब्ल्यू के बीच में केवल 2 व्यक्ती बैठे, पी और डब्ल्यू तर मित्रांनो झेड या ठिकाणी कन्फर्म इथं असेल, हे बरोबर आहे झेड साठी। मग पुढे काय डी झेड के बीच केवल एक व्यक्ति बैठा है, हा एक व्यक्ति बैठा है। पी झेड के दाई और तीसरे स्थान पर 1 2 3 तर या ठिकाणी मित्रांनो पी असेल, पी तीसरे स्थान पर बैठता है। पी और डब्ल्यू के बीच केवल 2 व्यक्ति बैठे हैं, पी और डब्ल्यू के बीच केवल 2 व्यक्ति बैठे हैं। पी और डब्ल्यू के बीच मित्रांनो डब्ल्यू या ठिकाणी कदाचित इथं असेल, इथंच कदाचित काय इथं या ठिकाणी असेल 2 व्यक्ति बैठे। पी और डब्ल्यू के बीच 2 व्यक्ति बैठते हैं, ई वाई के दाई और ठीक बगल में है, ई वाई के दाई और ठीक बगल में बैठता है।
यम पंक्ती के किसी भी सिरे पर नाही तर यम या ठिकाणी बसवा। आणि मित्रांनो आता पुढे काय, दाय सिरे से टी का स्थान। आता बघा मित्रांनो या ठिकाणी कोण कोण आहे, डी पण आहे, ई पण आहे, त्यानंतर यम सुद्धा आहे, त्यानंतर पी पण आहे, तर टी नाही इथं कुठेच, तर टी ला इथं बसून टाका। तर दाय सिरे से टी का स्थान तर प्रथम क्रमांक असेल मित्रांनो नंबर 1। ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो प्रश्न नंबर 2, नाते संबंध। मित्रांनो नाते संबंधावर आधारित हा प्रश्न आहे, समजून घेणार। बघा इक्वल टू साठी काय या ठिकाणी पी क्यू का बेटा आहे, म्हणजेच काय मित्रांनो पी क्यू का बेटा आहे म्हणजे यम का बेटा यल आहे, यल या ठिकाणी बेटा म्हणजे यम दाखवतो मी या ठिकाणी मेल साठी। त्यानंतर हॅशटॅग साठी काय पी क्यू की पत्नी है, म्हणजेच काय या ठिकाणी ही पत्नी आहे, कोणाची पत्नी आहे तर यन ची पत्नी, यन या ठिकाणी मेल असणार। प्रतिशत साठी काय पी क्यू का भाई है, म्हणजेच काय या ठिकाणी यन हा ओ चा भाऊ आहे। त्यानंतर प्लस साठी काय पी क्यू की बेटी है, पी क्यू की बेटी है म्हणजेच काय मित्रांनो ही बेटी आहे, कोणाची बेटी आहे तर पी ची बेटी है, बरोबर। तो यल पी से किस प्रकार संबंधित है, यल पी से किस प्रकार संबंधित है, ना की नाही, म्हणजेच काय मित्रांनो आपल्या वडिलांचे वडील आहे किंवा माता आहे जे काही असेल ते, यल चे आई वडील यम आणि यन। ओके यम आई आहे, यन या ठिकाणी वडील आहे, म्हणजेच काय मित्रांनो पोता असेल। यल पी से, यल चा उल्लेख या ठिकाणी यल पी से किस प्रकार संबंधित है तर पोता पी यल से किस प्रकार संबंधित है तर या ठिकाणी मित्रांनो दादा या दादी असा उल्लेख आला असता, पण या ठिकाणी विकल्प 2 आहे, बरोबर। चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो। कमीत कमी वेळेत मित्रांनो फास्ट आपण या ठिकाणी प्रश्नोत्तर बघूयात, सॉल्व्ह करू। हे इतकी सर्व माहिती रीड करण्याची गरज नाही मित्रांनो, कधी गरज नसते जेव्हा मित्रांनो तुम्ही अधिकाधिक प्रश्नांची प्रॅक्टिस करतात तेव्हा गरज नसते बिलकुल पण। म्हणजे मला हे कळतंय की हे या ठिकाणी 16 350 आणि 19 एक संबंध आहे, तोच या ठिकाणी रिलेशन या ठिकाणी असणार। मग हे दोन्ही लॉजिक जे काही असतील ते त्या आधारावर या ठिकाणी तिसरा लॉजिक असणार, म्हणजे या 4 विकल्पापैकी एक विकल्पामध्ये या दोन्ही एक संख्या गटांना जो लॉजिक लागत असेल तोच या ठिकाणी पण लागणार खाली। मग बघा मित्रांनो काय आहे ते बघूयात। 16 आणि 16 32 म्हणजे 19 किती मित्रांनो 35 आणि हे 10 म्हणजे 10 पट आहे। त्यानंतर मित्रांनो 14 आणि 17 किती 31, 31 प्लस 10, 31 प्लस 10 आणि गुणिला 10, सॉरी मित्रांनो गुणिला 10 म्हणजे 310 होतात। मग या ठिकाणी त्याच पद्धतीने बघूयात मित्रांनो 17 आणि 12 किती 29, 290 या ठिकाणी 240 येणे येणार। त्यानंतर मित्रांनो 12 आणि या ठिकाणी 19 तर हे किती 21, 31 हे पण नाही येणार। त्यानंतर बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो या ठिकाणी 19 आणि 13 32 गुणिला 10 म्हणजे 320 विकल्प या ठिकाणी डी बरोबर असेल। ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। बघा मित्रांनो शब्दकोश या ठिकाणी कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करावे लागतात। सर्व ठिकाणी एफ आहे, ठीक आहे, सर्व ठिकाणी ए सुद्धा आहे, ओके ठीक आहे। आता मित्रांनो या ठिकाणी टी आहे, मग या ठिकाणी सुरुवातीला टी, त्यानंतर व्ही, त्यानंतर डब्ल्यू, मग टी येणार, पण कोणते टी तर हे टी येणार फॅट, म्हणजे 5 नंबर कुठे मित्रांनो 5 नंबर इथं नाही आणि इथं नाही, 2 विकल्प कट होतात। त्यानंतर मित्रांनो काय बघणार या ठिकाणी एफ टी बघितला होता, टीई बघूयात, टीई बघूयात, टीआय THO म्हणजे TE या ठिकाणी 6, 5 नंतर 6 नंबर म्हणजे विकल्प या ठिकाणी मित्रांनो बी बरोबर असेल। ओके चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। बघा प्रश्न अतिशय सोपे आहे म्हणून मी मित्रांनो या ठिकाणी काही जास्त एक्सप्लेनेशन करत नाही, डायरेक्ट आपण बघतो टोटल फक्त उत्तर कशा पद्धतीने येते ते काढून दाखवतोय। ओके बघा मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने बघणार आपण या ठिकाणी हे जे आहे ते दिए गए विकल्पों में से उस आकृति का चयन करें जो निम्न श्रृंखला में प्रश्नवाचक चिन्ह पर है। मित्रांनो हे स्टेटमेंट नाही ज्यासाठी ओके म्हणजे हे विकल्प हे पाहिजे, स्टेटमेंट निर्देश म्हणतो आपण त्याला, हे पाहिजे की निम्नलिखित म्हणजे या ठिकाणी जल दर्पण प्रतिबिंब आहे, दर्पण प्रतिबिंब यम आणि एन या ठिकाणी हे अल्फाबेट ठेवल्यानंतर ते कशा पद्धतीने दिसतील तर मित्रांनो ते कसे दिसतील बघा।
दर्पण मध्ये काय मित्रांनो, डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. म्हणजे हे डी मित्रांनो बी सारखं दिसणार, म्हणजे सी या ठिकाणी विकल्प कट होतोय. सेम टू सेम तर नाही दिसणार ना. मग त्यानंतर एल बघा मित्रांनो, एल आता हा 7 नाही, आधी एल दिसणार उलट, म्हणजे हा पण विकल्प कट. ओके, त्यानंतर 7 दिसणार, बरोबर, सी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो हे ओके मित्रांनो, काही जास्त गडद दिसत नाही या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी इथं डॉट आहे, तर या ठिकाणी इथं डॉट पाहिजे. ओके, अशा पद्धतीने विकल्प ए असेल. ठीक आहे मित्रांनो, व्यवस्थित दिसत नाही तो परफेक्ट या ठिकाणी क्लिअर दिसत नाही, म्हणून या ठिकाणी मी काही जास्त या ठिकाणी ओके ओके विकल्प एच असेल मित्रांनो, उत्तर ए आहे. चला त्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो काय म्हणतो या ठिकाणी, हा नॉन व्हर्बल टाईपचा पूर्ण हा प्रश्न आहे. मी काय करणार, एखाद्या डायग्रामवर फोकस करणार, या ठिकाणी एखाद्या डायग्रामला टार्गेट करेल. जी डायग्राम या ठिकाणी उजवीकडे कोपऱ्यात असते ती या ठिकाणी बरोबर मध्यभागी येते, बरोबर. मग मित्रांनो या ठिकाणी हा डॉट मध्यभागी पाहिजे, तर इथं नाही, हा कट होतोय. त्यानंतर एखादी डायग्राम या ठिकाणी मधोमध असेल, ती डाय गायबच असते. म्हणजे हे हॅशटॅग या ठिकाणी मधोमध आहे, तर आपल्या डायग्राम मध्ये कुठेच दिसणार नाही. तर मित्रांनो इथं दिसतो, हे पण नाही, इथं दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी विकल्प नंबर 1 असेल. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे, एक निश्चित कोड भाषा म्हणजेच काय, या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग वर आधारित हा प्रश्न आहे. बघा पीओ पावडरला या ठिकाणी बघा POWDER यांना कशा पद्धतीने लिहितात, QPX. त्यानंतर काय मित्रांनो EF आणि S अशा पद्धतीने इथं लिहितात. तर काय या ठिकाणी पुढे परफ्यूम कशा पद्धतीने लिहिणार. बघा मित्रांनो काय करण्यात आलेलं या ठिकाणी, PQOPWX म्हणजे +1 या ठिकाणी, मग PQEFRS काय इथं अरे सर्व ठिकाणी काही हरकत नाही. त्यानंतर DEFGUVMN ओके, GV ओके ठीक आहे. काय मित्रांनो यस, त्यानंतर GVN ओके, त्यानंतर EF विकल्प डी, म्हणजे +1 करण्यात आलेले या ठिकाणी +1. बघा त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी काय आहे, फॅक्टर FACTOR. फॅक्टर साठी मित्रांनो आहे D B G T Q आणि V. मग बघा मित्रांनो काय लॉजिक आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी +1 या ठिकाणी, इथं सुद्धा +1 असेल. मग इथं मित्रांनो +1 T त्यानंतर U असेल, B असेल आणि G असेल. UBG हे दोन विकल्प कट, एक A आणि D दोन्ही कट होतात. आता विकल्प 2 मध्ये खेळूयात आपण काय आहे. त्यानंतर मित्रांनो T आहे तसेच आहे, म्हणजे H पाहिजे, H नाही या ठिकाणी कुठे. मग याचा अर्थ हे मित्रांनो 18 + 2 किती 20, म्हणजे या ठिकाणी 20, म्हणजे इथं T येणार मित्रांनो, बरोबर. मग T या ठिकाणी आहे विकल्प नंबर 3. चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो पेपर कटिंग पेपर फोल्डिंग वर आधारित हा पुन्हा या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न आहे. बघा जेव्हा याला उलगडू आपण, तेव्हा ही डायग्राम जी इथं आहे ना, ती इथं एक मिनिट इथं आहे, ती इथं पण दिसेल आणि बरोबर उलट क्रमाने इथं अशा पद्धतीने दिसणार. ओके, मग बघा मित्रांनो हे एकाच डायरेक्शन मध्ये आहे, व जे त्रिकोण आहे ना एकाच डायग्राम मध्ये हे आहे एका दिशेने, म्हणजे नाही येणार, अशा पद्धतीने नाही येणार ते, बरोबर. आणि हे सुद्धा कट. मग मित्रांनो 2 डायग्राम आहे आपल्याकडे, बरोबर. मग मित्रांनो हे वर्तुळ आहे ना, या ठिकाणी इथं 1 आणि इथं सुद्धा 1, इथं 1 आणि इथं सुद्धा, अशा पद्धतीने, म्हणजेच या ठिकाणी 2-2च्या जोड्या असतील, जे ते कुठे दिसतात आपल्याला बी मध्ये. विकल्प बी बरोबर असेल. ओके, अतिशय मित्रांनो या ठिकाणी सोपे प्रश्न आहे, म्हणून जास्त वेळ घेण्यात काही अर्थ नाही. बघा मित्रांनो FA फॅक्टर, हे बघितलं फॅक्टर आपण.
फॅक्टर BDG अरे हे तर झालं मित्रांनो. हा प्रश्न कशा पद्धतीने रिपीट. ओके ठीक आहे, रिपीट आहे मित्रांनो हा प्रश्न. रिपीट आहे, काही हरकत नाही. चला त्यानंतर बघून घेऊयात मित्रांनो हा प्रश्न. या ठिकाणी हा सुद्धा नॉन व्हर्बल आहे. मग या ठिकाणी या टाइपचे जे प्रश्न असतात तिथं खूप बारीक बघावे लागतात. बारीक म्हणजे कशा पद्धतीने बघावे लागतात की ही डायग्राम कुठे भेटेल. मित्रांनो ही डायग्राम दिसते आहे मला या ठिकाणी, इथं दिसत आहे, परंतु ही अशा पद्धतीने आहे नाही. या ठिकाणी हे एरो तर कुठेच नाही, कुठे दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. त्यानंतर हे मित्रांनो एल साइज म्हणजे उलट विपरीत आहे एलचा, तो कुठे आहे का, कुठेच नाही. मला ही डायग्राम दिसते मित्रांनो. ही कुठे दिसते ते पण दाखवते तुम्हाला या ठिकाणी. ही कुठे दिसते आहे, या ठिकाणी आहे. ओके चल बघूयात मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने याला जास्तीत जास्त वेळ न घेता कमीत कमी वेळात कशा पद्धतीने सॉल्व्ह करेल. मित्रांनो या ठिकाणी बेस 12 3 18 म्हणजे इथं भाग जातो. ओके हे या ठिकाणी भागाकारचे चिन्ह मला पाहिजे, चेंज व्हायला नको. मग इथं मित्रांनो भागाकार चेंज होतोय, 2 विकल्प कट करून टाकतोय मी. मग या ठिकाणी बघूयात आपल्याकडे काय मित्रांनो, जिथं मायनस आणि प्लस, या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी प्लस, म्हणजे इथं मी भाग देतो तर हे 6 येणार. आणि त्यानंतर हे 14 प्लस 6 किती 20, 20 गुणिले 7 140 नाही मित्रांनो, हे पण कट. आता विकल्प एकच बाकी आहे डी, ते उत्तर असणार मित्रांनो. या ठिकाणी मायनस साठी गुणाकार आणि जिथं गुणाकार आहे त्या ठिकाणी मायनस, म्हणजे हे 6 21 गुणिले 6 किती 35 प्लस किती 126 मायनस 7 35 मधून म्हणजे 28, हे किती मित्रांनो 26 येतील सॉरी, या ठिकाणी 26 येणार. म्हणजे विकल्प या ठिकाणी विकल्प डी असेल 154 येण्यासाठी. ओके चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, तर्क आणि अनुमान मध्ये सभी लड़के टमाटर है, सभी लड़के टमाटर है, सभी लड़के टमाटर है. कुछ टमाटर सीढ़ियां है, कुछ टमाटर सीढ़ियां है, कोई सीढ़ी छोटी नहीं है, कोई सीढ़ी छोटी नहीं है. ठीक है मित्रांनो. मग बघा या ठिकाणी कुछ लड़के टमाटर नहीं, कुछ लड़के टमाटर नहीं है. मित्रांनो कुछ लड़के टमाटर नहीं टोटल आहे, या ठिकाणी चुकीचं असणार. कुछ सीढ़ियां टमाटर है, कुछ सीढ़ियां टमाटर हे बरोबर आहे. कुछ लड़के सीढ़ी है हे मात्र चूक आहे. म्हणजेच काय या ठिकाणी केवळ निष्कर्ष 2 अनुसरण करता है. चला त्यानंतर मित्रांनो काय या ठिकाणी इथं सॉल्व्ह करून घेऊयात आपण. PEAR यासाठी आहे मित्रांनो EPRA, बघा अशा पद्धतीने उलट. त्यानंतर BEAT EBTA पाहिजे, EBTA विकल्प नंबर 3. ओके पुन्हा मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट आहे या ठिकाणी. बघा काय म्हणतात समजून घेऊया सिटिंग अरेंजमेंट मध्ये. बरोबर मित्रांनो 20 मिनिटात व्हायला पाहिजे अशी अपेक्षा होती या ठिकाणी, पण ठीक आहे जास्त वेळ लागेलच, काही हरकत नाही. बघा काय मित्रांनो प्रश्न समजून घेऊयात. प्रथमतः 6 व्यक्ति 2 समानांतर पंक्तियों में प्रत्येक में 3 व्यक्ति के अनुसार इस पंक्ति में बैठे हैं. आसन्न व्यक्तियों के बीच की दूरी समान है. POT एक पंक्ति में दक्षिण की ओर कोण मित्रांनो PO आणि T आहे 3 व्यक्ती. AE और R उत्तर की ओर मुख करके बैठे. E अपनी पंक्ति के दाई सिरे पर बैठा है. बघा मित्रांनो 3 व्यक्ती आहे या ठिकाणी. कोण कोणते 1 2 3. E अपने पंक्ति के दाई सिरे पर बैठा है और टी के सामने म्हणजे टी या ठिकाणी समोर. बरोबर टी इथं आहे. ओके टी
के ठीक सामने है, ए अपनी पंक्ति के अंतिम बाएं ओर म्हणजे ए या ठिकाणी अंतिम बाएवर बैठा है, ओ के ठीक सामने म्हणजेच काय मित्रांनो ओ या ठिकाणी असणार। हा दक्षिण की ओ के ठीक दक्षिण की मुख करके हुए बैठे, उत्तर की ओर तो दक्षिण की ओर मुख करके बैठे व्यक्तियों की पंक्ति के ठीक मध्य में कोण आहे मित्रांनो, ओ पण या ठिकाणी डावीकडे आहे, बाईवर दाईवर टी आहे, तर पी आहे मित्रांनो मध्य, म्हणजे या ठिकाणी विकल्प नंबर 2 बी। चला त्यानंतर बघा मित्रांनो काय आहे या प्रश्नात, बघा हे आहे मित्रांनो 6, हे आहे मित्रांनो 11, हे 21 आणि हे किती मित्रांनो 26, म्हणजे 5 5 चे या ठिकाणी प्लस आहे, म्हणजे प्लस 5 म्हणजे 16 नंबरवर काय पी येतो मित्रांनो या ठिकाणी, म्हणजे विकल्प ए आणि डी कट होतात। ओके, त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो ओ किती 15, या ठिकाणी डब्ल्यू किती 23 नंबरवर, हे 13 नंबरवर आणि हे किती 21 नंबरवर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी +8 आहे। मग बघा मित्रांनो +8 23 +8 जर आपण करतोय तर 31 नंबरवर येतोय, इथं 31 येणार, मग 26 - 31 म्हणजे किती मित्रांनो 5 नंबरवर ई येतो, विकल्प नंबर 2। चला त्यानंतर बघूया मित्रांनो हा लास्ट वाला प्रश्न असेल, शेवटचा प्रश्न आहे। बघा काय करणार मित्रांनो या ठिकाणी, हे भागाकारचे चिन्ह इथं समजा मी विकल्प नंबर 1 घेतो, ठीक आहे, हे भागाकारचे चिन्ह इथं भाग जातो का, हो 39 ने या ठिकाणी 78 ला भाग जातो मान्य। त्यानंतर मायनस इक्वल टू गुणाकार आणि या ठिकाणी प्लस, म्हणजेच काय मित्रांनो इथं 2 असेल, 2 मायनस किती 46 म्हणजे 44 आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 50 आणि किती 52 म्हणजे नाही येणार, विकल्प नंबर 1 येणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो विकल्प नंबर 2 मध्ये काय या ठिकाणी हे तर बरोबर आहे 2, त्यानंतर प्लस किती मित्रांनो 46 म्हणजे किती या ठिकाणी 48 मायनस 5 म्हणजे किती 43 गुणिला 10 बरोबर 2 म्हणजे नाही, हे पण येत नाही मित्रांनो। 430 ची किंमत 2, या ठिकाणी इथं किंमत 430 येत आहे, इक्वल टू 2 येत आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण येणार नाही। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो विकल्प नंबर 3, हे बघा इथं प्लस आणि इथं भागाकार मित्रांनो 39 ला 46 म्हणजे 46 ने भाग जात नाही, म्हणजे हे पण कट होतो, विकल्प एकच शिल्लक राहतोय डी। हे जर या ठिकाणी आपण टाकून बघतोय, हे चिन्ह गणितीय टाकून बघतोय तर उत्तर बरोबर येणार। ओके, समीकरण संतुलित होऊन जाणार आहे। क्लिअर इथपर्यंत? चला मग मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट सिरीज मध्ये। अशा पद्धतीने आज आपण 23/1/2023 अंतर्गत आलेली शिफ्ट नंबर 1 चे टोटल रिजनिंगचे प्रश्न सॉल्व्ह केलोय। ओके, चला थांबूयात मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट सिरीजला। ओके, थँक्यू, बाय।